शेतकरी मित्रांनो, आता ऊस शेतीमध्ये खोडवा आपला तुटून गेलेला आहे आणि पुढे 3-4 महिने आपल्याला आहेत, गॅप आहे मधला. त्यानंतर आडसाली लावण करणार आहे किंवा वेगळं प्लॅन आहे. तर ह्यामध्ये कोणता भाजीपाला करू शकतो आपण किंवा कोणतं पीक घ्यावं आपण. आता आज मी भाजीपाल्याबद्दल बोलणार नाही, कारण का भाजीपाल्याचं सगळेच ऑप्शन्स आपल्यासाठी ओपन असतात. त्याचे वेगळे व्हिडिओ पण आपण केलेला आहे. पण भाजीपाला सोडून आपण कोणते पिकं लावू शकतो ह्याच्यामुळं की ज्याच्यामुळं अर्थकारणासाठी फायदा होईल आपल्याला आणि एक टप्पा जो काय आपल्याकडे वेळेचा, तर त्यामध्ये ह्याचं काम होऊन जाईल. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, बोरगावे टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या चॅनलवर आपले स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, ह्यामध्ये काय काय ऑप्शन्स येतात आपल्याकडे. समजा तुमच्याकडे जनावरं आहेत तर आपण चारा पीक घेऊ शकतो किंवा इतर रेग्युलर काय पिकं घेऊ शकतो की ज्याच्यामध्ये तुम्ही भुईमूग घेऊ शकता, चवळी घेऊ शकता, मूग घेऊ शकता, सोयाबीन उडीद बद्दल तुम्हाला माहिती आहे. तर अशी ही पिकं आपण लावू शकतो. तर याचा फायदा काय होतो, किती वेळ लागतं, कसं करायचं आहे, या सगळ्या गोष्टीबद्दल आपण पाहूया. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी पेज नक्की लाईक करा. शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेला आता ऊस तुटून गेलाय आपला बऱ्यापैकी जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये ऊस तुटून राहतो आणि तिथनं पुढे जर का बघायला गेलो आपल्याला की मार्च एप्रिल मे असे बऱ्यापैकी 3 महिने तर आपल्याकडे मिळतात आणि आता अलीकडं जूनला तर पाऊस पडतच नाही, म्हणजे 4 महिने तर आपल्याकडे मिळतात. तर जर का जानेवारी महिन्यामध्ये जर का ऊस तुटला असला तर रान तयार करायचे 15 दिवस, जरी फेब्रुवारीमध्ये जरी तुटला तरी 15 दिवस रान तयार करायचे सोडलो आपण, तर ह्याच्या पुढं बऱ्यापैकी 90 ते 100 दिवस आपल्याला हे मिळतात कोणती तर पिकं घ्यायला आणि परत पुढचं रान तयार करायला. तर ह्याच्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात बेस्ट म्हटलो आपण तर जर का तुमच्याकडं जनावरं असली, चाऱ्यासाठी जर का विचार करत असला तर मक्का किंवा ज्वारी हे द बेस्ट ऑप्शन्स आहेत. बऱ्यापैकी 60 ते 65 दिवसामध्ये हे पीक तुमचं येऊन तुटून जातं आपल्याला आणि परत रान पण रिकाम होतं, परत रान तयार करायला पण आपल्याला वेळ मिळतो. ह्यामध्ये मक्का ज्वारी उन्हाळ्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे येतो. उन्हाळी ज्वारी तर खायला पण चांगले असतात आपल्याला. पण हेच जर का पीक जरी घेणार असलो आपण तर पुढचे अजून 30 दिवस वाढतात आपल्याला, वैरणीचं सोडलो तर आपण त्याचाही आपल्याला फायदा होतो. मग तशामध्ये जर का बघायचं म्हटलं आपण तर तुम्ही मक्यामध्ये रेग्युलर मक्का पण लावू शकता, त्याचंही उत्पादन खूप चांगलं येतं. पण स्वीट कॉर्न आणि बेबी कॉर्न जरी लावला तर त्याचंही आपल्याला प्रॉफिट रेशो खूप चांगल्या प्रकारे मेंटेन करून देत असतं. प्लस मे मध्ये जर का तुमचा आला तर पुढं फ्रोझनसाठी म्हणा किंवा पुढं जे काही कंटिन्यू पुढं पाऊस वगैरे चालू होतो तर ह्या दरम्यान सुद्धा मक्याला खूप चांगली मागणी राहते. तर तसं प्लॅनिंग जरी केला तरी चालू शकतात. ज्वारीचं पण सेम तसंच आहे. ज्वारीमध्ये पिकासाठी जरी केलो आपण किंवा उत्पन्नासाठी जरी केलो आपण चाऱ्यासाठी सोडून तर ते सुद्धा आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. ह्यानंतर अजून कोणती पिकं आहेत बाबा की जी खूप फायदेशीर आहेत आपल्याला, तर भुईमुगाच्या शेंगा. भुईमुगाच्या शेंगा जर का आपण अशा पद्धतीने केलो आणि 70-80-90 दिवस तर बऱ्यापैकी लागणार, 90-100 दिवस आपल्याला, तर बेड करून करू शकतो किंवा छोटे आता मागं बेड पाडलेत, असे सऱ्या पाडलेत, अशा सऱ्या सोडून जरी केलो तरी चालू शकतं आपल्याला. उन्हाळी भुईमुग हे खरोखर खायला पण चांगलं असतं आणि टेस्टला पण येतं आणि याचा ऍडिशनल फायदा असा असतो शेतकरी मित्रांनो की हे ओलं, म्हणजे आता बऱ्यापैकी एप्रिल मे जून हे महिना लोकांचा फिरायचा असतो, लोकांना सुट्ट्या असतात, बरेच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी लोक फिरत असतात. मग त्यावेळेला हे ओलं शेंगा हे खायला पण लोकांची मागणी असते आणि ओलं शेंगा खूप आवडीनं खातात. ते भाजून विकतात बरीच लोक, शिजवून विकतात, तर त्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. अर्थकारणाच्या दृष्टिकोनातनं त्याचाही खूप चांगला आपल्याला प्रॉफिट रेशो ह्यामधनं होत असतो. हे सोडून काय करू शकतो, मूग लावू शकतो, चवळी लावू शकतो. ही 2 पिकं पण खूप चांगले आहेत, उन्हाळ्यामध्ये अतिशय चांगले येतात आपल्याला, कमी आवश्यक खर्चामध्ये येतात. त्यानंतर काय करू शकतो की सोयाबीन आणि उडीद. उन्हाळी सोयाबीनचं फक्त काय होतं की आपल्याला एवढा अपेक्षित उत्पादन किंवा सक्सेस रेशो हा थोडाफार कमी राहतो त्यामध्ये. पण जर का उडीद जर का म्हटलो तर उडीदचं चांगलं प्रॉफिट रेशो होऊ शकतं, कारण का सोयाबीनचे रेट आपल्या हातात नाही आहे, पण उडीदचा रेट थोडाफार टिकून आहे चांगला, तर उडीद जरी लावलं तरी चालू शकतात. ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट चांगली काय आहे की उत्पादन खर्च हा खूप कमी येतो आपल्याला, म्हणजे जास्त उत्पादन खर्च येत नाही आपल्याला आणि थोडाफार प्रॉफिट पण काय लय हाय मिळणार आहे अशातला काय भाग नाही, पण जेवढी मेहनत करणार आहे त्या पद्धतीने आपल्याला प्रॉफिट तर त्यातनं थोडंफार आपल्याला मिळत राहणार आहे. हा, जर का तुम्हाला अजून चांगलं भारी खूप जास्त काढायचं तर मग भाजीपाल्याला कन्व्हर्जन करायचं आहे, त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी टाकलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओचा रेफरन्स घेतला तरी चालू शकतात. शेतकरी मित्रांनो, ऊस पिकामध्ये बोरगावे टेक्नॉलॉजी आहे किंवा त्याचा MS-09 पॅटर्न आणि जे वस्ताद किट आपण तयार केलेला आहे, हा एक हार्मोनल किट आहे. ह्याचा उद्देश काय आहे
की बाबा शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन आलं पाहिजे. ह्या किटमध्ये 2 आळवणी, 3 फवारण्या आणि 1 सपोर्ट डोस आहे. ज्या की 2 आळवण्या आहेत त्या रोप सेट करायचं काम करतं. 3 फवारण्या फोटोसिंथेसिस क्रिया ऍक्सेस करून सूर्याचा डायरेक्ट ऍक्सेस निर्मिती करतात. पानाची रुंदी, जाडी, उंची हे सगळं वाढायचं काम करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो सपोर्ट डोस आहे तो खताचं लीच आउट होऊ देत नाही. लागल तसं लागल त्यावेळेला लागल त्या प्रमाणात कंटिन्यू पिकाला फर्टिगेशन देत राहतं, आपटेक करत राहतं. ह्या सगळ्याचा परिणाम 30% रासायनिक खर्च तुमचा कमी होतो आणि 20% उत्पादन वाढतं. तर अशा प्रकारे आहे. तुम्ही एकदा तुमचं 2 एकर, 5 एकर, 10 एकर जरी ऊस असला तर एखाद्या एकरला वस्ताद किट वापरून पहा. आणि ही जी काही पिकं करणार आहेत तर ह्या पिकामध्ये सुद्धा तुम्हाला काय मदत लागल्यास, माहिती लागल्यास नक्की कमेंट करा. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे. आपण असं चांगलं काम करूया. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.